नमस्कार, मी केतकी जोशी। एरवी बळीराजाचा शेतकऱ्यांच्या जीवाचा सखा असणारा पाऊस यंदा मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक या पावसानं पूर्णपणे नेस्तनाबूत केलं। फक्त पीकच वाया गेलं असं नाही, तर जमीनही खरडली गेली। त्यामुळे फक्त याच नाही तर पुढच्या पिकांचंही काय होणार हा प्रश्न आहेच। अशात मदतीसाठी हा बळीराजा सरकारकडे आशेनं बघत होता। सरकारनं मदत जाहीरही केली, मुख्यमंत्र्यांनी आज मदत जाहीर केली, पण ती खरोखरच पुरेशी आहे का? 10,000 कोटींमधले किती पैसे खरोखरच या शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहेत? यावरच आपण काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया, महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत। 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं। 10,000 रुपये काय होतं? म्हणजे शेतकऱ्यांकरता हे 5,500 कोटीचंच पॅकेज जाहीर झालेलं आहे। त्याला 10,000 कोटीचं कृपा करून म्हणू नका। ही नुकसान भरपाई अत्यल्प आहे। शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान भरून निघणार नाही। अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला शेतकरी सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत होता। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली। शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींचं पॅकेज, 10,000 कोटींची मदत दिली जाणार आहे। केंद्र सरकारचे निकष आहेत त्यापेक्षा जास्त मदत देण्यात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। हेक्टरला 10,000 रुपयांची मदत करण्यात येईल असंही ते म्हणाले। दिवाळी आधी ही मदत पोहोचेल अशी व्यवस्था करू असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलंय। आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही। म्हणून या सगळ्याचा विचार करून 10,000 कोटीचं त्याला पॅकेज शब्द मला पटत नाही खरा, पण 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। हे 10,000 कोटी रुपये विविध कारणासाठी, मग शेतीचं झालेलं नुकसान असेल, वाहून गेलेली शेती असेल, खरडून गेलेली शेती असेल, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्ध्वस्त झालेले असतील, विजेचे खांब पडलेले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी 10,000 कोटी आम्ही जाहीर करत आहोत। आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत, सर्व मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। दसरा परवा आला, येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी येईल। जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये। मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे तरी खरी, पण काय नेमकं या घोषणेत आहे आणि 10,000 कोटींचं हे वाटप ते वाटलं कसं जाणार आहे ते बघूयात। जिरायत बागायत क्षेत्रासाठी 10,000 प्रति हेक्टर देण्यात आलेले आहे, तर फळबागांसाठी 25,000 प्रति हेक्टर। विशेष म्हणजे याच पॅकेजमध्ये पावसामुळे ज्या रस्त्यांचं नुकसान झालंय, जे पूल वाहून गेले, त्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली 2,635 कोटींची। नगर विकासासाठी 300 कोटी यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि महावितरणचे ऊर्जा प्रकल्प जे पावसामुळे कदाचित त्यांचं नुकसान झालं असेल त्यांच्यासाठी सुद्धा 239 कोटी यामध्ये आहेत। जलसंपदेसाठी 102 कोटी आणि शेतकऱ्यांच्या घरासाठी 5,500 कोटी रुपयांची तरतूद आहे। मृत व्यक्तींच्या वारसांना भरीव मदत करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। पण खरोखरच प्रश्न हाच उरतो की या 10,000 कोटींपैकी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहेत, आणि याच बद्दल बोलण्यासाठी आपण जाणार आहोत थेट औरंगाबादला। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, मराठवाड्याचं नुकसान, अतोनात नुकसान झालंय। दुष्काळ, मग थोडासा पाऊस आला आणि त्यानंतर जीव सुखावला असेल बळीराजाचा मराठवाड्यातला, पण आत्ताचं जे नुकसान हे अक्षरशः अतोनात नुकसान आहे। आशेनं बघत होता शेतकरी की सरकारकडनं काहीतरी मदत होतीये। काय प्रतिक्रिया तिथल्या शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळतात या 10,000 कोटींच्या पॅकेजवर? केतकी, गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री काय मदत देतील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं। मात्र जी काय मदत जाहीर झालेली 10,000 आणि फळबागांना 25,000 या मदतीच्या आकड्यामुळे निश्चितच शेतकरी जे आहे थोडासा त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे। कारण 10,000 हेक्टरी आणि 25,000 फळबागांना हे कशाही पद्धतीचं मदत शेतकऱ्यांना फार मोठ्या पद्धतीनं होईल असं वाटत नाही। महत्त्वाचं म्हणजे असं आहे की शेतकऱ्यांचं जे पिकांचं नुकसान झालेलं आहे, आता जर समजा हंगामी पिकं जर घेतली आपण, सोयाबीन असेल किंवा इतर पिकं, तर या एका हंगामापुरतं त्या पिकांचं नुकसान आहे। मात्र फळबागांचं नुकसान हे येणाऱ्या 4 ते 5 वर्षाचं नुकसान आहे। ऊसाचं नुकसान हे येणाऱ्या 4-5 वर्षाचं नुकसान आहे। कारण दरवर्षी
ही पिकं देत असतात शेतकऱ्यांना. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना वाटलं होतं की हेक्टरी जवळपास 25,000 ते 35,000पर्यंत मदत येईल आणि फळबागांना 45 ते 50,000 मदत येईल. मात्र ही मदत येणार नाही. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जे पीक आहे ते हेक्टरी काढायला जर आपण आकडा काढला तर हेक्टरी 20 ते 25,000 रुपये आत्ता त्या शेतकऱ्याला ते शेत मोकळं करण्यासाठी लागणार आहे. कारण आधीचं पीक काढून टाकणं, त्याच्यावर बी बियाणं लावणं किंवा त्या पद्धतीची पुढची तयारी करणं म्हणजे शेतकऱ्याच्या हातात माफ करा, शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नाही. एक साधं उदाहरण देतो. सोयाबीनची 1 एकर पेरणी शेतकऱ्यांनी केली असेल तर त्याला 12 ते 15,000 रुपये आता खर्च आलेला आहे आणि आता आपण किती देतोय सरकार म्हणून त्यांना? फक्त 10,000 रुपये. म्हणजे ऑलरेडी तो 5,000 नुकसानीत आहे. आणि आता खरीपाचं जे काही उत्पन्न येतं शेतकऱ्याला हे म्हणजे नगदी पैसा त्याच्या हातामध्ये येतो आणि या पिकामधून त्याच्या पुढचे नियोजन होत असतात. रब्बीचे पिकं जी आहेत ही घरगुती पिकासारखी असतात, घरी खाण्यासाठी किंवा इतरांसाठी. त्यामुळे खरीप जे महत्वाचं त्यांना आर्थिक पैसा येणारा पीक सगळं गेलेलं आहे. थोडक्यात म्हणायचं काय तर आता शेतकऱ्यांना ही मदत दिली. अगदी सिद्धार्थ, म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचणार आणि खरोखरच ही मदत आहे का, इथपासून आता प्रश्न विचारला जातो. शेतकरी नेते विजय जावंधिया यांनीही अशाच प्रकारची काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघणार आहोत. शेतकऱ्यांकरता हे 5,500 कोटीचंच पॅकेज जाहीर झालेलं आहे. त्याला 10,000 कोटीचं कृपा करून म्हणू नका. आणि यात आता हे कोणत्या भागातल्या शेतकऱ्यांना देणार आहेत याची अजून काही स्पष्टता नाही आहे. 2 हेक्टरपर्यंतच देणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही 2 हेक्टरची मर्यादा अशा संकटामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की प्रत्येक वेळेस असं होतं, खूप मोठा गाजावाजा होतो, दोन्हीकडनं मागण्या होतात आणि शेवटी 2 हेक्टरपर्यंतची मदत जाहीर होते. यावेळेला ती 4,000 रुपये एकरी जिरायती आणि बागायतींना जाहीर झालेली आहे असं याच्यातनं घेतो. मी याला भागते भुतकी लंगोटी आहे असंच नेहमीप्रमाणे म्हणतो. आणि उस्मानाबादमध्ये या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं होतं. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या पॅकेजवर, या सगळ्या मदतीवर काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. दृष्टीनं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्तासाठी आज आघाडी सरकारनं 10,000 कोटीचं पॅकेज जे आहे ते राज्यासाठी जाहीर केलेलं आहे. आणि याच पॅकेजवरती हे पॅकेज कसं आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा किती, आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. मला आज जे पॅकेज सरकारनं जाहीर केले राज्य सरकारनं, ते तुम्हाला पुरेसं वाटतं का? 10,000 हेक्टरी मदत त्यांनी जाहीर केली कोरडवाहू आणि जिरेसाठी. आपल्याला ते पुरेसं वाटतं का पॅकेज? सर, कोरडवाहूसाठी एक तर दुबार पेरणीचं संकट, पुन्हा वरून हे आसमानी संकट, सगळं उगवलं शेतामध्ये, भिजले. 10,000 रुपयानं काय होतंय? काय होत नाही 10,000 रुपयानं. काय सरकार मायबाप देईल ते देईल, काय करावं आता आपण? कमी आहे ते मदत कमी असण्याचं पण कारण असं आहे की SDRFची जी काही नॉर्म आहेत त्या नॉर्ममध्ये तर पूर्वी 6,800 रुपये हेक्टरीच प्रोव्हिजन होती. ह्या सरकारनं थोडीशी वाढवून दिली, त्यामुळे काही अंशी दिलासा आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, अगदी जी काही जमीन खरडून गेलेली आहे त्याचा खर्च जमीन दुरुस्त करण्याचा, पीक वाहून गेले ते तर नुकसान वेगळंच आहे, परंतु ज्यांची जमीन वाहून गेली आहे त्यांचं नुकसान जर बघितलं, त्यांची जमीन दुरुस्त करायची म्हटलं तर जवळपास हेक्टरी 50,000 रुपये त्याचा खर्च आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ह्या 10,000 कोटीमध्ये या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त लोकांचं काही होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला तर जवळपास 2 ते 2.5 लाख हेक्टर जमिनीवरचं नुकसान झालेलं आहे. आणि पैशाच्या स्वरूपात म्हटलं तर जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. मदत जी आहे ती तोकड्या स्वरूपाची शेतकरी सांगतायत. शेतकरी जेव्हा मेहनत करतो, तो मातीत करतो आणि त्या मातीत सोनं पिकवतो. मात्र त्या सोन्याचं किंवा ह्याचं पिकाचं मोल होऊ शकतं, पण त्याच्या मेहनतीचं मोल होऊ शकत नाही. मोजा काही दिला असला तर मेहनतीचं किमान मेहनती एवढा तरी पैसा किंवा त्या पिका एवढा तरी पैसा मिळावा, एवढी कुठेतरी शेतकरी माफक अपेक्षा करतो. आणि हीच अपेक्षा सरकारला निश्चितच ऐकू येईल अशी आपण अपेक्षा करूया. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. खरोखरच शेतकऱ्यांच्या मेहनतीचं मोल होऊ शकत नाही, पण हे इतकं कमी जर त्यांना मोबदला मिळत असेल, जर नुकसान भरपाई इतकी कमी मिळत असेल तर खरोखरच चिंतेची गोष्ट आहे. आणि डॉक्टर अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या या मदतीच्या घोषणेचं स्वागत केलंय, पण नुकसानाचं प्रमाण पाहता आणखी मदतीची अपेक्षा होती असं सुद्धा ते म्हणाले. शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालंय ते पाहता हेक्टरी 10,000 रुपये पिकांसाठी आणि हेक्टरी 25,000 रुपये फळबागांसाठी ही नुकसान भरपाई अत्यल्प आहे.
शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान भरून निघणार नाही आणि म्हणून राज्य सरकारने यामध्ये आणखीन वाढ करता येईल का याबाबत नक्कीच विचार केला पाहिजे. आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आहेत. सिद्धार्थ, मगाशी तू जसं म्हणालास की रब्बी पिकाचं नुकसान होणं हे सुद्धा काही कमी नाहीये, पण आत्ताचं नुकसान जे झालेलं आहे ते सुद्धा खूप मोठं आहे. तिथल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या मदतीवर? कारण याच्यामध्ये जे विभाजन करण्यात आलेलं आहे त्या विभाजनाचं कोणीच गांभीर्यानं ते घेतलेलं नाहीये, कोणीच त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये. केतकी मदत तर जाहीर झालेली आहे, परंतु केंद्र सरकारचे जे निकष आहेत त्यानुसार एक गंमत तुला सांगतो की अनेक शेतकऱ्यांची जमीन जी आहे ना, माती, ती पूर्णपणे खरडून गेलेली पाण्याच्या प्रवाहात. 10-10, 15-15 एकरचे पट्टे एकेका शेतकऱ्यांचे निघून गेले. तिथं आता फक्त खडकाळ जमीन राहिलेली आहे. केंद्र सरकारच्या निकषामध्ये आता इथं मदत कशी येणार, कारण त्याच्यामध्ये वाहून जाणाऱ्या जमिनीचे निकष नाही. दुसरं महत्वाचं असं आहे की ज्या नदींच्या बाजूला शेतकऱ्यांनी पिकं काढून ठेवली होती अख्ख्या मराठवाड्यामध्ये, नदीला अचानक पूर आल्यानं ते पिकं वाहून गेलेली त्यांची. त्या पिकांचं नुकसान कसं देणार आहे राज्य सरकार, कारण त्याचे केंद्र सरकारचे निकष स्पष्ट नाही आहेत. सामाजिक परिणाम एवढे दूरगामी आहेत केतकी शेतकऱ्यांवर, कारण आपल्याला माहित आहे की आता येणार काही काळांमध्ये, आता दसरा परवा दिवशी आहे, दिवाळी आहे, शेतकऱ्यांनी कशा साजरे करायचे. दुसरी महत्वाची गोष्ट की आता लगेच लग्नाचा हंगाम सुरू होतो. शेतकऱ्यांच्या मुलाबाळींचे लग्न त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीवर ठरवायचं ठरवलं होतं. म्हणजे मुख्यमंत्री मदत किती देतात त्यानंतर आपल्या मुलाबाळांचे लग्न ठरवायचे. त्यामुळे आता ते लग्न लांबणीवर पडतील, काय लग्न दुर्दैवाने मोडले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना या पॅकेजमधून किंवा याच्यामधून, आणि हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, 10,000 ते 10,000 कोटी फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाहीयेत. त्यामध्ये रस्ते दुरुस्ती आहे, त्यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे, म्हणजे त्यातूनही शेतकऱ्यांच्या हातात जपायचं आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शेतकरी फक्त एवढंच म्हणू शकतो, नये मामू से नकटे मामू अच्छे आहे, काही ना काही मदत हातात पडते. सिद्धार्थ, मी पुन्हा तुझ्याकडे येणार आहे, कारण मला जाणून घ्यायचंय पंचनाम्यांबाबत नेमकं काय झालं होतं. पंचनामे करून मग मदत जाहीर करण्यात आली होती का, अशा सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. पण प्रतिक्रिया सुद्धा आपण याबद्दलच्या बघणार आहोत. कधी नव्हे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडले होते, भरीव मदत मिळेल असं वाटलं होतं, पण तुटपुंजी मदत जाहीर केली, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठवाड्यातला शेतकरी जो अतिवृष्टीने पूर्णपणे रस्त्यावर आला, उघडा पडला, बरोबरीने उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सोलापूर सांगली भागामध्ये, जे मेजॉरिटी महाराष्ट्राचा भाग हा अतिवृष्टीने पूर्ण उद्ध्वस्त झालेला असताना आज जी घोषणा केली आहे ती इतकी तुटपुंजी आहे की शेतकरी ज्याकडे आस लावून बसला होता की काहीतरी भरीव घोषित होणार आहे, कारण कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी लांबून गाव येणार, परंतु परिस्थिती पाहिली आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपण पुन्हा येणार आहोत आणि पुन्हा बघणार आहोत की खरोखरच ही जी मदत मिळालेली आहे, हा दिलासा या राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळालाय की नाही. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं. 10,000 रुपये काय होतं? म्हणजे शेतकऱ्यांकरता हे 5,500 कोटीचंच पॅकेज जाहीर झालेलं आहे. त्याला 10,000 कोटीचं कृपा करून म्हणू नका. ही नुकसान भरून निघणार नाही. या पावसानं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचंही खूप नुकसान केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा दौरा सुद्धा केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या नुकसान भरपाईच्या पॅकेजवर सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात. काय ते म्हटलेत ऐकूयात. सोलापूर जिल्ह्यातील सीना आणि भीमाकाठचे जे शेतकरी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेलं होतं. त्यातीलच हे शेतकरी आपल्यासोबत आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे. 10,000 हेक्टरी मदत जी आहे ती या ठिकाणी जिरायती आणि फळबागांसाठी, त्याचबरोबर जिरायती आणि बागायती शेतीसाठी दिलेली आहे आणि फळबागांसाठी 25,000 दिले. या निर्णयाने आपण खुश आहात का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी आम्ही खुश नाही, कारण बरेच शेतकरी मोठे शेतकरी आहेत तर त्यांचं 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांचं सुद्धा जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी फक्त 2 हेक्टरपर्यंतच मदत जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी नुकसान होणार आहे. त्यामुळे जेवढं शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे त्याप्रमाणे सरसकट त्यांनी नुकसान देण्यात यावं. आपण पाहतोय काही प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल? खुश आहात या निर्णयाने? होय, खरं तर आजच्या ह्या निर्णयाचं स्वागतच करायला पाहिजे.
जगाचा पोशिंदा शेतकरी जरी असं आहे हे त्रिमार सत्य आहे. हे सरकार शेतकऱ्याचा पोशिंदा आहे असंच या निर्णयावरून वाटतं. आजचा जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे, पण त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावं एक मागणी. मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जी आज घोषणा केली त्याच्याबद्दल आम्ही आज खुश आहोत, पण जेवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तेवढ्या प्रमाणात मदत नाही मिळाली. आज कोरोनासारखं महासंकट आज येऊन गेलेलं आहे, त्यात पण शेतकरी खूप भरडला गेलेला आहे. त्याच्यानंतर आज अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामुळे पण काही पिकं शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहेत. तरी जास्तीत जास्त मदत मिळावी हीच एवढी आमची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि नुकसानग्रस्तांना हा खरोखरच दिलासा आहे का, यावरच हा आपण विशेष कार्यक्रम बघतोय. पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जे 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय त्याचं किशोर तिवारी यांनी स्वागत केलंय. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की हे 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळीपूर्वी मिळतील. तर मला सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की त्यांनी तातडीने ही मदत बँकेत जमा करावी व मला बँक अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सुद्धा लक्ष याकडे वेधायचं आहे की अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक छोट्या छोट्या अडचणीमुळे ही मदत वेळेवर मिळत नाही. तर तलाठी बंधू आहेत, आमचे तहसीलदार बंधू आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल अशी व्यवस्था करावी. आणि आपण जाणत मराठवाड्यामध्ये जिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, संमिश्र प्रतिक्रिया काही जिल्ह्यांमधनं तर ऐकायला येत आहेत, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त ज्यांचं नुकसान झालंय त्यांना खरोखरच दिलासा मिळालेला आहे का यातून, कारण त्यांच्यासाठी काही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं नाही. आणि दुसरं, मगाशी तू जे म्हणालास की ज्यांनी पीक काढून ठेवलं होतं किंवा त्यांची जमीनच जी खरडून निघाली आहे त्यांचं नुकसान आता कसं भरून निघणार? केतकी, शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत हे खरं आहे, कारण आपल्याला माहित आहे की शेतकरी वेगवेगळ्या राजकारणी पक्षांसोबत जोडला गेलेला आहे. एक महत्वाची गोष्ट असं सांगतो की प्रत्येक पक्षाचे नेते ज्यावेळेस आपला दौरा जाहीर करतात त्यावेळेस ते आपल्या समर्थन करणाऱ्या गावामध्ये जातात. जो खरा शेतकरी आहे, जो इफेक्टेड शेतकरी आहे, त्यांच्यापर्यंत विरोधी पक्षही पोहोचलेले नाही आणि सत्ताधारी उद्धव ठाकरे पोहोचले नाही किंवा त्यांचे मंत्री पोहोचलेले नाहीत. आता महत्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की फक्त 2 हेक्टरलाच मदत भेटणार आहे. आता मराठवाड्यामध्ये दुर्दैवाने त्याचं जास्त पैसा का नाही पडणार शेतकऱ्यांच्या हातात, कारण मराठवाड्यामध्ये मोठा भूक्षेत्र असलेला शेतकरी जास्त आहे. 10 एकर, 15 एकर, 12 एकर असं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र छोटे छोटे तुकडे असलेले शेतकरी आहे. म्हणजे पश्चिम जे सदन भाग आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना चांगली मदत त्यांना अपेक्षित पद्धतीने मिळेल. मात्र मराठवाड्यातला शेतकरी ज्याची फळबाग आता 12 एकर द्राक्ष आहे, 12 एकर मोसंबी असेल किंवा फळबाग शेती असेल तर त्याला फक्त 5 एकरचीच भेटणार, वरचे 10-12 एकरचं त्याला काही भेटणार नाही. त्यामुळं मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी हे नुकसानीचं पॅकेज आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे की पंचनामे अजूनही बऱ्याच ठिकाणी झालेले नाही आहेत. काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की पीक जेवढं वाचवता येईल पावसातून तेवढं पीक वाचवलेलं आहे, ते वाळवलेलं आहे आणि त्याला पुढच्या प्रोसेससाठी. मात्र शेतकऱ्यांना पावसाने ठरवलंच होतं यावर्षी की कसल्याही पद्धतीची शेतकऱ्यांना उसंती मिळू देऊ नये. दुर्दैवाने असंच झालेलं आहे की पीक काढलं बाहेर, त्याचं दरण बर्डन काढायला गेलं, पुन्हा पाऊस पडला, ते पीक पुन्हा सिद्धार्थ, आणखी एक अगदी छोटासा प्रश्न, अगदी थोडक्यात उत्तर हवंय, ते म्हणजे दिवाळीच्या पूर्वी मदत पोहोचेल असं मी बघतो असं मुख्यमंत्री म्हणाले, ते खरोखर शक्य आहे? कारण का शक्य तर वाटत नाही. मात्र काही ना काही दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना हे सरकार निश्चित देईल, कारण त्यांना पुढे त्याचा राजकारणामध्ये फायदा करता येईल की सणासुदीच्या आधी शेतकऱ्यांच्या हातात आम्ही काही ना काही पैसे दिलेले आहेत. मात्र त्या पैशांनी त्याला सण साजरा करता येणार आहे का? कारण हे नुकसान हे फक्त खरीपाचं नाही तर 2 हंगामाचं नुकसान आहे की खरीप तर पूर्ण गेलेलाच आहे आणि आता शेतीमध्ये पाणी आहे, सडलेलं पीक आहे, ते काढून दुसरं त्याची मशागत करून त्याचं बी बयाणा पेरणं म्हणजे रब्बी. सिद्धार्थ, हे नुकसान खरोखरच भरून न निघण्यासारखं आहे, पण तात्पुरता तरी दिलासा कदाचित आपण म्हणू शकतो काहीच शेतकऱ्यांना यातून मिळालेला आहे. यावर आणखीही आपल्याला अनेक प्रतिक्रिया बघायच्यात, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर परत भेटूया. 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं.
पण ते इतकं पोकळ निघालं. 10,000 रुपये त्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं. 10,000 रुपये काय होतंय? म्हणजे शेतकऱ्यांकरता हे 5,500 कोटीचंच पॅकेज जाहीर झालेलं आहे. त्याला 10,000 कोटीचं कृपा करून म्हणू नका. ही नुकसान भरपाई अत्यल्प आहे. शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान भरून निघणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत आज जाहीर केली. आर्थिक पॅकेज 10,000 कोटींचं जाहीर केलंय आणि हा खरोखरच शेतकऱ्यांना दिलासा आहे का, यावरच आपण बोलतोय. ही जी आर्थिक मदत जाहीर केली आहे, ही घोषणा केली आहे, त्याबद्दल पंढरपूरमधल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, ऐकूयात. काय सांगाल तुम्ही की समाधान आहे का या जे पॅकेज जाहीर केलेले आहे आणि त्यात तुमचा वाटा आहे का, तुम्हाला पुरेसा आहे का ते? आज जे राज्य शासनाने 10,000 कोटी राज्याला जी मदत जाहीर केलेली आहे ती अत्यंत तोकडी आहे. शेतकरी याच्यावर समाधानी नाही, परंतु अजून 30-35 हजार कोटी जे लागणार आहेत शेतकऱ्याच्या मदतीसाठी, केंद्र शासनाच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांचे पुढाकाराने राज्याला अजून 30 ते 35 हजार कोटी मदत मिळवून शेतकऱ्यांना कमीत कमी 1 लाख रुपये मिळावे ही अपेक्षा आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळं व येणाऱ्या पुरामुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कधीही न भरून येणारी शेतकऱ्यांची हानी झालेली आहे. एकीकडे कोरोनानं नुकसान झालं, आता हे अतिवृष्टीनं नुकसान झालं. महाराष्ट्रातल्या सरकारनं शेतकऱ्याच्या डोळे पुसण्याऐवजी त्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. कारण हेक्टरी 10,000 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्याला एकरी 4,000 रुपये मिळणार आहेत. आणि आकडे फुगवून हे सरकार दाखवत आहेत. मदत केंद्रानं करू द्या नाहीतर राज्यानं करू द्या, आज शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. ही मदत अत्यंत तुकडी आहे. पंचनामे करण्याच्या ऐवजी सरसकट कर्जमाफी जर दिली तर फार उत्तम होईल. या अधिकारी गोतून राज्यातले पंचनामे होणार नाहीत लवकर. आणि तुमच्याकडे बायोडाटा शेतकऱ्यांचा सगळा आहे. कर्जमाफी जी केलेली आहे त्याच्यावरनं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान देऊ शकता. हे जर नुकसान झालंय काय झालं? अहो पूर्ण महाराष्ट्रातलं 1 इंच देखील भूमी पाण्याविना मोकळी नाही. सगळ्याच नुकसान झालेलं आहे. पंचनामे करण्याने ती भागणार नाही. सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. 10,000 रुपये म्हणजे काहीच अनुदान नाही. अनेक शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. केंद्राची मदत येईल तेव्हा येईल, पण महाराष्ट्र सरकारने अजून मोठं पॅकेज जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला किमान एकरी 1 लाख रुपये तरी अनुदान मिळावं अशी आमची विनंती आहे सरकारकडे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. हातातोंडाशी आलेलं, काढणीला आलेलं, काढलं गेलेलं सगळं पीक या पावसानं अक्षरशः पूर्णपणे नेस्तनाबूत केलेलं आहे. आणि ही 10,000 कोटींची घोषणा खरोखरच त्यांना दिलासा देणारी आहे का? आपल्याला आणखी प्रतिक्रिया बघायची आणि इतरही घडामोडी पाहिजेत, पण एका ब्रेक नंतर. 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यामुळे काहीतरी भरीव मिळेल असं वाटलं, पण ते इतकं पोकळ निघालं. 10,000 रुपये काय होतंय? म्हणजे शेतकऱ्यांकरता हे 5,500 कोटीचंच पॅकेज जाहीर झालेलं आहे. त्याला 10,000 कोटीचं कृपा करून म्हणू नका. ही नुकसान भरपाई अत्यल्प आहे. नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आणि अशाच एका आदिशक्तीला आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत. अकोल्यातल्या तेल्हारामधल्या दीपिका देशमुख यांनी या लॉकडाऊनमध्ये अनेक महिलांना फक्त जगवलंच नाहीये तर पायावर उभंही केलंय. या महिला आज ग्रामीण भागातल्या अनेकांसाठी प्रेरणा ठरतायत. नवरात्रानिमित्त पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातील या सगळ्या महिला सध्याच्या काळात आवश्यक असलेले मास्क तयार करतायत. लॉकडाऊनच्या काळात या मास्कमुळेच या महिलांचं आयुष्य सावरलं गेलंय. त्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या दीपिका देशमुख. दीपिका ताईंनी सूर्योदय महिला गृह उद्योग सुरू केलाय आणि जवळपास 117 महिलांना रोजगार दिलाय. या रोजगारामुळे ऐन लॉकडाऊन मध्ये या महिलांना मोठा आधार मिळालाय. काय घरी काही कामं करताना तर पापड तिथंच एक दिवस लाटायला नेले, तर अशीच ऑर्डर आली की आम्हाला द्या म्हणून. मग त्यांनी लगेच दुसऱ्या 8 दिवसानंतर 5 किलोची, मग तिथून एकदम मार्केटमध्ये माहिती झालं 50 किलोची ऑर्डर मिळाली आणि वाढत गेलं. मग तेव्हा सुरू झाला सूर्योदय गृहोद्योग. लॉकडाऊनच्या काळात संसाराचा गाडा चालवणं अवघड झालं होतं.
पण दीपिका देशमुख यांनी अनेक महिलांना मास्क निर्मितीच्या माध्यमातून रोजगार दिला आणि पैशांबरोबरच आत्मसन्मानही मिळवून दिला. आता कधी लॉकडाऊन संपईल, दररोज असं 15 दिवसांनंतर असं होईन, आता परिस्थिती चांगली होईल, 1 महिन्यानं चांगली होईल. पण बाहेर गेलं काम करायला तर कोरोनाची भीती वाटत होती की बा आपण जर काम करायला गेलं तर आपल्या घरात कोरोना येईन, आपला परिवार समजा सर्व आजारी पडतील. त्यामुळे ह्या रोजगारामुळे आम्हाला म्हणजे खूप मदत झाली आणि आम्ही पोटभर जेवण करू शकलो आणि झोपसुद्धा आली आम्हाला, नाहीतर झोप नव्हती लागत. एकेकाळी घराचा उंबरठाही न ओलांडणाऱ्या दीपिकाताईंनी पतीची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचं सायकलचं दुकानही चालवलं. सायकल फिटिंग पासून सगळी कामं त्यांनी केली. स्पेअर पार्ट्सचं लहान मोठ्या सायकल आहे. तर त्यांच्या ऑपरेशननंतर सासरे दुकान सांभाळत होते. दुर्दैवानं त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला. मग घरात कर्ता पुरुष दोघंही जागेवर असल्यामुळे मग दुकानात मला जावं लागलं. सायकलच्या दुकान 4 वर्ष सांभाळलं मी. लॉकडाऊन सुरू झाल्यावर पोट भरण्यासाठी काय करायचं असा प्रश्न अनेकांसमोर असतानाच दीपिकाताई आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी खरोखरच एक वेगळा आदर्श घालून दिलाय. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आणि याबरोबरच आपण सध्या तरी इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.